तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्जमाफी 2026 बद्दल महत्त्वाची माहिती. मित्रांनो, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी 2026 हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण इंटरनेटवर जी माहिती मिळत आहे, ती माहिती बहुतांश माहिती चुकीची आहे. जी माहिती ऑफिशियली अनाउन्स झालेली नाही, खरी माहिती नाही आणि आपल्या चॅनलचा उद्देशच आहे तुमच्यापर्यंत खरी माहिती आणि सोप्या भाषेमध्ये सांगणं. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. खरी माहिती काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेल कर्जमाफीचा संपूर्ण टॉपिक तुम्हाला कळेल, की कर्जमाफी कोणाला मिळणार आहे. कर्जमाफीसाठी जी समिती तयार केलेली होती, त्या समितीच्या अहवालामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर समितीचा अहवाल सादर झालेला आहे की नाही किंवा सरकारचा जी-आर कधी येणार आहे. 2 महिने झालं कर्जमाफीची फक्त घोषणाच केलेली आहे सरकारने. त्याच्यानंतर समितीचा यामध्ये रोल काय असतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पण आपण याला म्हणू शकतो, की सरकारला नेमकी अडचण काय आहे कर्जमाफी देण्यासाठी? तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा आहे कर्जमाफी 2026 कोणाला मिळणार आहे? तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे 5 एप्रिल रोजी डेट मागे-पुढे होऊ शकते, पण पहा अर्थसंकल्प सादर करताना 2025-26 चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी 2026 ची घोषणा केलेली होती. त्या कर्जमाफीला एक योजना म्हणूनही घोषित केलेलं आहे. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं त्या योजनेचं पण नाव दिलेलं आहे. तर त्या योजनेमध्ये फक्त त्यांनी म्हणजे त्या अधिवेशनामध्ये फक्त त्यांनी 2 मिनिट किंवा 5 मिनिट या मुद्द्यावर बोललेले आहेत, की आम्ही कर्जमाफी 2026 याबद्दल एक योजना काढलेली आहे आणि या योजनेमध्ये थकीत कर्जदारांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू आणि नियमित कर्जदारांना ₹50,000 अनुदान देऊ असं फक्त सांगितलेलं आहे मित्रांनो. आणखी जी-आर निघालेला आहे का? नाही. तर खूप लोकं काय करतात इंटरनेटवर चुकीची माहिती पसरत आहेत, की थकीत कर्जदारांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मंजूर झाली. नियमित कर्जदारांना ₹50,000 चे अनुदान मंजूर झाले. तर असं काहीही नाही, फक्त सांगितलेलं आहे. नुसतं तोंडातून त्यांच्या शब्द निघालेले आहेत. ऑफिशियल कागदावर आणखीही नियम आलेला नाही. सरकारने जी-आर काढलेला नाही. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समितीच्या अहवालामध्ये काय आहे? आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ, की समिती काय असतं आणि समितीचा रोल काय असतो? तर मित्रांनो, समिती ही कोणत्याही योजनेचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ञ लोकांचा ग्रुप असतो. ज्याच्यामध्ये अर्थतज्ञ असतात, त्याच्यामध्ये कृषी तज्ञ असतात आणि इतर खूप सारे लोक असतात, आर्थिक सल्लागार असतात. तर या योजनेसाठी कर्जमाफी 2026 मध्ये जी योजना आहे, त्या योजनेसाठी प्रवीण परदेशी जे आय-ए-एस ऑफिसर आहेत, यांच्या कर्तृत्वाखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमलेली आहे या योजनेबद्दल. मग ही समिती काय करते? ही समिती म्हणजे लोकांचा ग्रुप असतो जसं की मी तुम्हाला सांगितलं. ही पूर्ण योजनेबद्दल माहिती गोळा करते. म्हणजे काय, की थकीत कर्जदार महाराष्ट्रामध्ये किती आहेत? नियमित कर्जदार महाराष्ट्रामध्ये किती आहेत? किती पैसा लागेल? ही अंमलात कशी आणायची? याच्यामध्ये अटी काय काढायच्या? नियम काय काढायचे? तरतुदी काय काढायच्या? या सर्वांचा अभ्यास समिती करत असते मित्रांनो. माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या. तुम्हाला मी भडकवणार नाही. चुकीची माहिती मला पण देता येते. पण मी तुम्हाला इथे खुश करण्यासाठी आलेलो नाही मित्रांनो. मला तुम्हाला खरी माहिती द्यायची आहे आणि माझ्या चॅनलचा उद्देश एवढाच आहे, की तुमच्यापर्यंत खरी माहिती पसरावी. ओके. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जी-आर कधी निघणार? तर मित्रांनो, खूप लोकं याचे अंदाज लावतात, इंटरनेटवर येतात, अंदाज लावतात, सारखे-सारखे व्हिडिओ बनवतात. पण मित्रांनो, जी-आर कधी येणार हे कोणच सांगू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 5 ते 10 मिनिटं या योजनेबद्दल अधिवेशनामध्ये बोललेलं आहे. त्याच्यानंतर काहीच एकही स्टेटमेंट केलेलं नाही. पण उगीच लोकं जी-आर कधी येणार? जी-आर आला का? अहवालामध्ये काय झालं? या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो जी-आर कधी येईल हे कोणच सांगू शकत नाही. हे फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतात आणि ते पण कधी सांगू शकतात? ज्यावेळेस समितीने अहवाल तयार करून मंत्रिमंडळामध्ये ठेवतील आणि ते सगळ्या मंत्र्यांना मंजूर असेल, त्यावेळेसच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी-आर कधी येईल किंवा जी-आर काय आहे हे सांगतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, सरकारला नेमकी अडचण काय आहे? तर बघा लक्षात घ्या, कोणतीही योजना ज्यावेळेस सरकार काढत असतं, त्यावेळेस त्या योजनेचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं. ती योजना 1 आणि 2 दिवसामध्ये लागू होत नसते किंवा तिचा जी-आर निघत नसतो. आता मी सरकारची बाजू घेतोय का? नाही, आपण प्रॅक्टिकली विचार करूया ना. प्रॅक्टिकली विचार करूया आपण. उगाच कशाला? प्रूफ मित्रांनो, थकीत कर्जदार, नियमित कर्जदार हा डाटा कमी आहे का? किती आहेत? त्यासाठी किती पैसे लागतात? हे सगळं आधी डाटा गोळा करावा लागेल की नाही? बरोबर आहे की नाही? मग ते गोळा करण्यासाठी टाईम लागतो. त्याच्यासाठी अहवाल आता माझ्या माहितीस तो अहवाल तयार झालेला आहे. म्हणजे डाटा सगळा गोळा झालेला आहे. परंतु आणखी ही अडचण काय असते मित्रांनो? का एवढा वेळ लागतो सरकारला? का एवढा वेळ लागतोय कर्जमाफी 2026 ची जी-आर यायला? तर समजून घ्या मित्रांनो. जर जर सरसंकट कर्जमाफी केली, तर सरकारला 1 ते 2 लाख कोटी रुपये किती 1 ते 2 लाख कोटी रुपयाचं नियोजन करावं लागतं. जर सरसंकट कर्जमाफी केली तर महाराष्ट्रामध्ये आणि जरी अटी जरी लावल्या, तरी 80 ते 90 हजार कोटी रुपयाचं नियोजन करावं लागतं. जरी सरसंकट नाही केली आणि अटी जरी लावल्या तरी. आपण उगाच काय करतो माहिती आहे का? आपण उगाच सरकारला दोष देत बसतो. मुख्यमंत्र्यांना काहीतरी वेगळंच बोलत बसतो. अरे मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी करायला काय अडचण आहे? त्यांनी जर कर्जमाफी केली तर त्यांचंच नाव होणार आहे, की फलाण्या-फलाण्या मुख्यमंत्र्यांनी ह्या-ह्या वर्षी
सरसंकट कर्जमाफी केली. पण असं नसतं मित्रांनो. ते महाराष्ट्राचे एका जबाबदार आणि खूप मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र चालवण्याची जबाबदारी आहे. ते असे पटकन काहीतरी निर्णय घेऊ शकत नाहीत. पैशाचं तर माणसाला सोंग करता येत नाही. एवढा पैसा आणायचा कुठून? बाकी पण त्यांना खाते चालवायचे आहेत. बरोबर आहे की नाही? सगळ्या गोष्टी चालवायच्या आहेत. मग एवढ्या पैशाचा नियोजन करणं, त्यांचा पूर्ण विचार करणं, या योजनेबद्दल पूर्ण अभ्यास करणं, एवढं बजेट जमवणं, हे खूप कठीण काम आहे. यासाठी वेळ लागतो. त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असायला हवेत. पण इंटरनेटवर काहीतरी चुकीची माहिती पसरून तुम्हाला उगाच भटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अशा या माहितींना किंवा अफवांना बळी पडायचं काहीच कारण नाही. कर्जमाफी 2026 बद्दल जी-आर केव्हाही येऊ द्या. मी तुमच्याकडे खरी आणि सोप्या भाषेमध्ये माहिती पाठवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल? सगळी येणारी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ओके. तर ह्या कर्जमाफीबद्दल मला वाटतं, की तुम्हाला माहिती आलेली आहे. टेन्शन घेऊ नका. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. अटी काय येतील कोणालाच माहिती नाही. त्याबद्दल मी तुम्हाला काहीतरी बोलणार नाही, की अटी ह्या आहेत, तुम्हालाच भेटणार आहे किंवा तुमची कर्जमाफी झालीच म्हणून समजून जा, असं काहीही नाही. सगळं अनिश्चित आहे. निश्चित आणखी काहीही नाही. फक्त निश्चित एकच गोष्ट आहे, की कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. पण कोणाला आहे, कोणाला नाही याबद्दल आणखीही खात्रीशीर माहिती ऑफिशियली महाराष्ट्र सरकारने दिलेली नाही. ओके. थँक यू सो मच.